तर मित्रांनो, इथं किचनमध्ये बघू शकता तुम्ही, बाहेर समोरच खिडकी आहे, विंडो, आणि डायरेक्ट जी सूर्याची किरणं आहेत ते डायरेक्ट आतमध्ये येतात. आणि बाहेरच्या बाजूला पण इथं झाडे वगैरे भरपूर आहेत. तर बघू शकता हवा पण एकदम फ्रेश येते इथं. हॅलो, नमस्कार, जय शिवराय सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं एका आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आज आहे मंगळवार. तर आज नागपंचमी आहे. तर तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर कसे आहेत सगळे? तर आय होप नक्कीच मजेत असाल. तर मजेत राहा. तर आज आहे आमचा उपवास. तर पोहे आणि उसळ करत आहे प्रतीक्षा किचनमध्ये. तर आज उपवास आहे आणि नागपंचमी पण आहे, त्यामुळे आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि पूजा वगैरे सगळे करून संपलेलं आहे. तर आता बघूयाच की लगेचच नाश्ता आला की प्रतीक्षाने घेऊन लगेचच नाश्ता करून घ्यायचा आहे. तर तुमची नागपंचमी कशी झाली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठीमागे वातावरण तुम्हाला दिसतच असणार की किती ऊन वगैरे आहे. तर आज पाऊस वगैरे नाही आणि चांगलीच गोष्ट आहे, कारण की आज नागपंचमी आहे ना, तर त्यामुळे पाऊस नाही म्हणून बरी गोष्ट आहे. तर पूजा वगैरे झालेली आहे आमची. तर चला, तर तुम्हाला दाखवतो एक मिनिट आमचा देवारा आणि पूजा झालेली आहे होतो. तर हा आहे आमचा देवारा छोटासा. तर छोटासाच आहे, कारण की आम्ही रूमच्या रेंटमध्ये राहतो म्हणून छोटासाच बनवलेला आहे आम्ही. तर इथं समोरच बाप्पांचा फोटो आहे आणि इथं बाजूला कलश वगैरे आहे. तर इथं मी एक बाप्पांचे डिझाईन काढलेली होती, ड्रॉइंग. तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आज नागपंचमीच्या निमित्ताने इथं नैवेद्य बघू शकता, उसळ, गोळ आणि पोहे वगैरे आहेत. चला तर मग बघूया किचनमध्ये जाऊन की प्रतीक्षाचा नाश्ता झाला की नाही ते रेडी. तर इथं भांड्यामध्ये आय थिंक उसळ रेडी झालेली असणार. तर बघूया ओपन करून. वाव, तर किती सुंदर मस्त अशी दिसत आहे, तिखट. तर बघू शकता, बघूनच वाटत आहे की एकदम टेस्टी झाली असेल म्हणून. तर इथं साईडला पोह्याचं पण बेत चालू आहे. तर बघू शकता. तर बघितलं असाल की कशी तयारी चालू आहे ती प्रत्येकाची नाश्त्याची. तर तुम्ही सगळे पण या, नाश्ता करूया मस्तपैकी. तर मित्रांनो, इथं किचनमध्ये बघू शकता तुम्ही, बाहेर समोरच खिडकी आहे, विंडो, आणि डायरेक्ट जी सूर्याची किरणं आहेत ते डायरेक्ट आतमध्ये येतात. आणि बाहेरच्या बाजूला पण इथं झाडे वगैरे भरपूर आहेत. तर बघू शकता हवा पण एकदम फ्रेश येते इथं. साईडला केळीची झाडं वगैरे सगळे आहेत. म्हणजे कधी जर नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर कुठं बाहेर जायची गरज नाही, इथं बाजूलाच आहेत आमच्या अवेलेबल. तर इथं बघू शकता सूर्यांच्या किरणांचं नाव काढलेल्याबरोबर सूर्यांची किरणं डायरेक्ट आतमध्ये आलेले आहेत किचनमध्ये. तर जाम भूक लागलेली आहे मला पण, आणि इथं तयारी पण चालू आहे जोरात. तर इथं पोहे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत आणि मस्त असं दिसत आहे. तर लगेचच नाश्त्याला सुरुवात करणार आहे आम्ही पण. तर तुम्ही पण या, नाश्ता करूया. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली की प्रतीक्षानं नवीन एक पेज ओपन केलेलं आहे इंस्टाग्रामवरती. तर इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे प्रतीक्षाज कलेक्शन. तर त्याच्यावरती ज्वेलरीज वगैरे अवेलेबल आहेत, ज्वेलरीज आणि साडीज वगैरे. तर तुम्ही नक्कीच पेजला त्या व्हिजिट करा आणि मी त्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि स्क्रीनशॉट पण साईडला लावीन. तर नक्कीच जाऊन चेक करा आणि काय आवडलं तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. आणि भरपूर चांगली क्वालिटी आहे. तर बघा तुम्ही जाऊन, तर कसं वाटतंय ते तुम्हाला. आणि फॉलो पण नक्कीच करा इंस्टाग्राम आय डीला.
तर इथं नाश्ता रेडी झालेला आहे, तर लगेचच सुरुवात करणार आहे. तर बघू शकता प्लेट्स तयार झालेले आहे. तर मला ही उसळ जी आहे भरपूर आवडते आणि त्याचबरोबर पोहे पण. आणि तुमच्याकडे पण नक्कीच असंच असेल, कारण की नागपंचमी दिवशी हेच करतात नाश्त्यासाठी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि अजूनही सांगायचं म्हणजे मेन म्हणजे चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत. चला तर मग भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.